तर ही आहे पालक भाजी. आता या पालकाच्या भाजीचं करायचं काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी ही पालक भाजी जी ती भरपूर पाणी घालून मी स्वच्छ अशी धुवून घेते. त्यानंतर थोडी थोडी करून मी ही चिरून घेणार आहे. चिरून झाल्यानंतर ही सर्व पालक भाजी जी ती मी मिक्सरच्या भांड्यात टाकली. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या सगळ्यांचं मी मिक्सरमध्ये चांगली पेस्ट तयार करून घेणार आहे पालकाची. पाणी न घालता मी हे सगळं जे ते बारीक करून घेतलं होतं आणि थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून मी यात पाणी टाकलं. आता यामध्ये थोडंसं बेसन पीठ घेते आणि बाकीचं गव्हाचं पीठ घेणार आहे मी इथे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ज्वारीचं, बाजरीचं, तांदळाचं सगळे पीठ इथे वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकलं. पण एक लक्षात घ्या की हे पीठ जे ना ते आपलं फक्त पालकाच्या प्युरीमध्ये आपल्याला भिजवायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी त्यात आपल्याला ॲड करायचं नाही. तर असा हा माझा पूर्ण पालक प्युरीमध्ये गव्हाचा उंडा भिजून रेडी आहे. त्याला थोडंसं तेल लावून 15 मिनटं मी रेस्टिंगसाठी ठेवलं. आता जसं आपण पोळ्या लाटतो ना तसंच याच्या पतले असे मी पालकाचे पराठे लाटून घेतले. थोडंसं तव्याला आणि पराठ्याला तेल लावून हे आलटून पालटून खरपूस असे सगळे पराठे जे ते मी भाजून घेते. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे पराठ्यांना, हिरवा हिरवागार. बघता क्षणी हे पराठे जे ते खावा वाटतं आपल्याला. तुम्ही हे मुलांना सॉससोबत, दह्यासोबत देऊ शकता खाण्यासाठी. खूप पौष्टिक आहे हे पराठे. त्यांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग नाश्त्यामध्ये तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता. पालकाची भाजी खायची म्हटलं की सगळेजण नाकं मुरवडतात. सगळ्यांना कंटाळा येतो, कोणालाच पालकाची भाजी आवडत नाही. पण पालकाचे असे वेगळे काही पदार्थ बनवले जसं की पालक पुरी, पालक पराठे, तर सगळेजण आवडीने खाता. आणि प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाने पालक खाल्ला पाहिजे. कारण पालक किती पौष्टिक आहे हे कोणालाच सांगायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे की पालक भाजी खूप पौष्टिक आहे आणि ती प्रत्येकाने खाल्लीच पाहिजे. त्यामुळं मग मी पण असे आगळे वेगळे पदार्थ बनवून पालकाचे माझ्या परिवाराला जो ते पालक खाऊ घालते. तर असेच एकामागून एक मी सगळे पराठे भाजून घेतले आणि असे माझे पौष्टिक असे पालकाचे पराठे बनवून रेडी आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत ते त्याने मला अंदाज येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.